नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 125 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पहिले पद आहे पदवीधर इंजिनिअरिंग ट्रेनी GET यांच्यासाठी पदसंख्या 80 असणार आहे। तर जाग क्रमांक हा 6/2025 राहणार आहे। तर दुसरे पद आहे याच्यासाठी जाग क्रमांक हा 7/2025 राहणार आहे। तर पदाचे नाव आहे टेक्निशियन ग्रेड 2। तर पदसंख्या 45 असणार आहे। अशा टोटल 125 जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण आता पाहणार आहोत। तर पहिले पदासाठी 60% गुणासह इंजिनिअरिंग पदवी, त्यामध्ये ECE/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/E&I/इंस्ट्रुमेंटेशन/CSE/IT/मॅकॅनिकल/EEE/सिव्हिल/केमिकल लागणार आहे। तर पद क्रमांक 2 साठी 10वी उत्तीर्ण तसेच ITI, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक किंवा फिटर किंवा मॅशिनिस्ट किंवा इलेक्ट्रिशियन किंवा टर्नर किंवा शीट मेटल किंवा वेंडर तसेच कार्पेंटर आणि पेंटर हे लागणार आहेत। तर वयाची अट ही 30 एप्रिल 2025 रोजी पर्यंत राहणार आहे। तर त्याच्यासाठी SC ST यांच्यासाठी 5 वर्ष सूट, तर OBC साठी 3 वर्ष सूट असणार आहे। तर पद क्रमांक 1 साठी 18 ते 27 वर्ष हे राहणार आहे। तर पद क्रमांक 2 साठी 18 ते 27 वर्षच राहणार आहे। तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे। तर याच्यासाठी लागणारी फी आपण आता पाहणार आहोत। तर याच्यासाठी फी ही SC ST व PWD यांच्यासाठी नसणार आहे। तर पद क्रमांक 1 साठी जनरल, OBC आणि EWS यांच्यासाठी 1000 रुपये। तर पद क्रमांक 2 साठी जनरल, OBC, EWS यांच्यासाठी 750 रुपये राहणार आहे। तर महत्त्वाची तारीख आपण आता पाहणार आहोत। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 जून 2025 ही दुपारी 2 वाजेपर्यंतच राहणार आहे। तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे। तर आता आपण याच्यासाठी लागणार असणारे वेतनमान पाहूया। तर याच्यासाठी वेतनमान हे 40,000 ते 1,40,000 पर्यंत राहणार आहे। तर आता आपण कास्ट वाईज किती पोस्ट असणार आहेत ते पाहणार आहोत। तर सिरियल क्रमांक 1 याच्यामध्ये शैक्षणिक पात्रतेमध्ये ECE किंवा इलेक्ट्रॉनिक्स तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये 34 पोस्ट असणार आहे। तर UR साठी 16, EWS साठी 3, OBC साठी 9, SC साठी 5 व ST साठी 1 असणार आहे। तर दुसरे आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता E&I किंवा इन्स्ट्रुमेंटेशन याच्यामध्ये नंबर ऑफ पोस्ट 2 असणार आहे। त्यामध्ये UR साठी 1, EWS, SC व ST साठी 0, तर OBC साठी 1 पोस्ट राहणार आहे। तिसऱ्यामध्ये CSE किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शैक्षणिक पात्रता असणार आहे। त्यामध्ये नंबर ऑफ पोस्ट 18 असणार आहे। तर UR साठी 9, EWS साठी 2, OBC साठी 5, SC साठी 2 व ST साठी 0 असणार आहे। तर चौथे आहे मॅकॅनिकल, याच्यासाठी 16 पोस्ट असणार आहे। त्यामध्ये UR साठी 8, EWS साठी 1, OBC साठी 4, SC साठी 1 व ST साठी 0 असणार आहे। तर पाचवे आहे EEE तसेच इलेक्ट्रिकल, याच्यासाठी नंबर ऑफ पोस्ट 5 असणार आहे। तर UR साठी 2, EWS साठी 1, OBC साठी 1, SC साठी 1 व ST साठी 0 राहणार आहे। तर सहावे आहे सिव्हिल, याच्यासाठी 3 पोस्ट असणार आहे। तर UR साठी 1, EWS साठी 1, OBC साठी 1 व SC व ST साठी 0 असणार आहे। तर सातवे आहे केमिकल, यांच्यासाठी नंबर ऑफ पोस्ट 2 असणार आहे। तर UR मध्ये 1, EWS मध्ये 0, OBC मध्ये 1 व SC साठी 0, तर ST साठी 0 असणार आहे। कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, न्यू दिल्ली व कोलकाता येथे घेतली जाणार आहे। आता जाहिरात दुसरी मध्ये तर पोस्ट असणार आहे टेक्निशियन ग्रेड 2, याच्यासाठी नंबर ऑफ पोस्ट 45 राहणार आहे। तर कास्ट वाईज आपण आता किती जागा असणार आहेत ते पाहणार आहोत। तर पहिले आहे इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक, याच्यासाठी नंबर ऑफ पोस्ट 11 राहणार आहे। तर UR साठी 4, EWS साठी 1, OBC साठी 4, SC साठी 1, ST साठी 1 राहणार आहे। तर दुसरे आहे फिटर, याच्यासाठी 7 पोस्ट असणार आहे। त्यामध्ये UR साठी 3, EWS साठी 1, OBC साठी 2, SC साठी 1, ST साठी 0 राहणार आहे। तिसरे आहे मशिनिस्ट,
याच्यासाठी नंबर ऑफ पोस्ट 7 असणार आहेत. तर UR साठी 3, EWS साठी 1, OBC साठी 3, SC साठी 0 व ST साठी 0 असणार आहे. तर चौथे आहे इलेक्ट्रिशियन. तर याच्यासाठी नंबर ऑफ पोस्ट 7 राहणार आहे. त्यामध्ये UR साठी 3, EWS साठी 1, तर OBC साठी 3, तर SC व ST यांच्यासाठी 0 असणार आहे. तर पाचवे आहे टर्नर. याच्यासाठी टोटल नंबर ऑफ पोस्ट 5 राहणार आहे. तर त्याच्यामध्ये UR साठी 3, EWS साठी 0, OBC साठी 2 व SC व ST साठी 0 असणार आहे. सहावे आहे शीट मेटल. ह्याच्यासाठी 2च पदे असणार आहेत. तर UR साठी 1, तर OBC साठी 1, तर EWS, SC व ST साठी 0 असणार आहेत. तर सातवे आहे वेल्डर. याच्यासाठी 2 पोस्ट असणार आहेत. तर UR आणि OBC साठी 1, तर EWS, SC व ST साठी 0 जागा राहणार आहेत. तर नववे आहे कार्पेंटर. याच्यासाठी सुद्धा 2च जागा असणार आहेत. त्यामध्ये UR साठी 1, तर OBC साठी 1, तर EWS, SC व ST साठी 0 जागा राहणार आहे. तर नववे आहे पेंटर. याच्यासाठी सुद्धा 2च जागा असणार आहेत. तर UR साठी 1, EWS साठी 0, OBC साठी 1, तर SC व ST साठी 0 जागा राहणार आहेत. तर आता आपण जनरल कंडिशन म्हणजे सामान्य अटी पाहणार आहोत. त्यामध्ये पहिले आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज केलेल्या पदांसाठी तो किंवा ती सर्व बाबतीत पात्रता निकष पूर्ण करतो किंवा करते याची खात्री करावी. उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहे याची खात्री केल्यानंतरच फी भरू शकतो. भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने दिलेली माहिती अपूर्ण किंवा चुकीची किंवा विहित नमुन्यात नसल्याचे किंवा जाणून बुजून दडपण्यात आल्याचे आढळल्यास उमेदवारी अर्ज पूर्णपणे नाकारला जाईल. दुसरे, सामान्य OBC श्रेणीतील EWS उमेदवारांना 750 रुपये परत न करण्यायोग्य अर्ज शुल्क भरावे लागेल. लागू असलेले बँक शुल्क जर असतील तर उमेदवारांनी भरावेत. शुल्क न भरल्यास अर्ज नाकारला जाईल. ST, PWBD, संरक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि ECIL चे नियमित कर्मचारी ज्यामध्ये निश्चित वयोमर्यादा, निश्चित मुदतीचा करार समाविष्ट आहे. अर्ज शुल्क भरण्यापासून सूट. सिव्हिलचा नियमित कर्मचारी ज्यामध्ये फिक्स्ड टर्म्स कॉन्ट्रॅक्ट समाविष्ट आहे त्यांनी तुम्ही ECIL कर्मचारी आहात का या टॅबमध्ये होय हा पर्याय निवडला पाहिजे. तिसरे, फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. चौथे, निवडलेल्या उमेदवारांना कंपनीची सेवा देण्यासाठी भारतातील कोणत्याही ठिकाणी नियुक्त केले जाऊ शकते. पाचवे, अर्जात दिलेल्या पत्त्यावर हैदराबादला दिलेल्या स्थानकावरून ट्रेड टेस्टला उपस्थित राहणाऱ्या बाहेरील उमेदवारांना स्लीपर क्लास रेल्वे भाडे स्वीकार्य आहे परंतु कागदपत्रे सादर करावी लागतील. पात्रता पूर्ण करण्याच्या अधीन राहून प्रवास भाडे दावा वैयक्तिक बचत खात्यात ट्रान्सफर किंवा NFT द्वारे भरला जाईल. तथापि स्थानिक प्रवास खर्चाची परतफेड केली जाणार नाही आणि CBT ला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TADA स्वीकार्य नाही. सहावे, काही प्रश्न असल्यास उमेदवारांनी www.ecil.co.in या लिंकला भेट देण्याचा आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न विभाग पाहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. सातवे, सर्व पत्रव्यवहार फक्त अर्जाद्वारे ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये दिलेल्या ईमेल ID द्वारे केला जाईल. आठवे, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला आवश्यकता भासल्यास कोणत्याही कारण न देता भरती प्रक्रिया रद्द करण्याचा किंवा मर्यादित करण्याचा किंवा वाढवण्याचा तसेच सुधारण्याचा अधिकार आहे. नववे, या जाहिरातीमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही बाबी किंवा दाव्या किंवा वादाबाबत आणि किंवा त्यावरील कोणत्याही अर्जाबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई GHMC येथील न्यायालयापुरती मर्यादित असू शकते ज्याचे विशेष अधिकार क्षेत्र असेल. 10वे, कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्यास अपात्रता येईल. 11वे, फक्त भारतीय नागरिकच अर्ज करण्यास पात्र आहेत. 12वे, अर्जाच्या निकालाबाबत कोणत्याही टप्प्यावर कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. 13वे, केवळ CBT किंवा ट्रेड टेस्टसाठी कॉल लेटर जारी केल्याने उमेदवारी स्वीकारण्याचा कोणताही अधिकार मिळत नाही आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची पावती म्हणून त्याचा अर्थ लावला जाऊ नये. 14वे, उमेदवाराची निवड न झाल्याबद्दल स्वतंत्रपणे कोणताही संपर्क साधला जाणार नाही. 15वे, आमच्या वेबसाईटला अंतिम निकाल प्रकाशित झाल्यापासून 6 महिन्यापर्यंत माहिती अधिकाऱ्यांतर्गत कोणतेही प्रश्न विचारला जाईल. तर आता आपण हाऊ टू अप्लाय म्हणजेच अर्ज कसा करावा ते पाहणार आहोत. तर त्यामध्ये पहिले आहे अंतर्गत कर्मचाऱ्यासह पात्र उमेदवारांनी जाहिरातीच्या तपशिलांच्या आमच्या www.ecil.co.in या करिअर
किंवा सध्याच्या नोकरीच्या संधी या वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करावा। ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 16/5/2025 ही दुपारी 2 वाजल्यापासून ते 5/6/2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंतच कार्यरत असेल। दुसरे, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला एक सिस्टम जनरेटेड अर्ज क्रमांक दिला जातो, जो भविष्यातील कोणत्याही संदर्भासाठी राखून ठेवला जाईल। तिसरे, उमेदवाराने नोंदणीकृत ऑनलाईन अर्ज फॉर्मची प्रिंट आउट काढणे आवश्यक आहे, जे ऑनलाईन नोंदणीसाठी शेवटच्या तारखेपर्यंत उपलब्ध असेल। चौथे, उमेदवाराने ऑनलाईन नोंदणीकृत अर्जाची प्रिंटआउट स्वाक्षरी करून अलीकडील रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा आणि वैयक्तिक मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणीच्या वेळी जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, अनुभव, जात आणि अपंगत्व यांच्या स्वसाक्षांकित प्रतीसह शुल्क भरण्याची प्रत नेहमीच असावी। पाचवे, उमेदवाराने खालील तपशीलानुसार फोटो आणि स्वाक्षरी दोन्ही फक्त JPEG स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे। छायाचित्र औपचारिक आणि अलीकडच्या काळातील रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो हा 4x3 सेंटीमीटर आणि फक्त निळ्या पार्श्वभूमीचे असावे। छायाचित्र आणि स्वाक्षरीचा आकार अनुक्रमे 100 KB आणि 50 KB पेक्षा कमी असावा। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।